ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। एकाच वेळेला दोन गोष्टी घडताना आपल्याला दिसणार आहेत आणि त्या दोन गोष्टी म्हणजे आता जबरदस्त उलगड्यांच्या गोष्टी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सायलीला जामीन मिळून सायली धूम धडाक्यामध्ये घरामध्ये प्रवेश करणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता ही घडणार आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता सायली का सुटणार, कारण आता ज्या मुली म्हणजे मानसी आणि ते सगळे जे गायब झाले त्या मुली सापडणार आहेत। बरं, त्या मुली कुठे सापडणार आहेत, तर आता महिपतच्या मात्र आता अड्ड्यावरती। आणि त्यामुळे जबरदस्त असा महाभयंकर प्रोमो आउट झालेला आहे, कारण या सगळ्यामध्ये अर्जुनने त्याला माहिती आहे की ही पॉक्सोची केस आहे आणि आता ही केस कोणत्याही याच्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने होणार नाहीये। आणि त्यासाठी अर्जुनने मात्र आपल्या CID इन्स्पेक्टरची मदत घेतलेली आहे आणि त्या CIDच्या मदतीने मात्र आता अर्जुनने असं काहीतरी धाड टाकले महिपतच्या मात्र आता त्या आश्रमावरती, जिथे त्या मुलींना कैद करून ठेवण्यात आले। नंतर किडनॅप केलेल्या मुलींना सोनमला तर त्यांनी सोडले, पण सोनम ही त्यांचं टार्गेटच नव्हती। सोनम फक्त आता इकडे सायलीला अडकवण्याचं माध्यम होती। खरं माध्यम आणि इकडे त्यांचं हे होतं ते म्हणजे त्या मुली मानसी आणि जवळजवळ 10 ते 12 मुली। आणि त्या 10 ते 12 मुलींना शोधून आता अशा पद्धतीने CIDने सायलीला निर्दोष मुक्त केलंय। अजूनही सायली निर्दोष मुक्त नाही, पण तिला बेल मिळाले या एका ह्याच्यावरती, मानसीच्या एका स्टेटमेंटवरती। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू। प्रेक्षकांनो, मधुभाऊ मात्र आता बोलताना आपल्याला दिसत आहेत की काहीही झालं तरी सुद्धा तो आता सुरेश आपल्याकडे आला होता आणि आता सुरेशने इकडे येऊन जे काही सांगितलं होतं ती साक्ष मी स्वतः देईन। अर्जुन जावई बापू, तुम्ही आता सांगा ना, मी साक्ष दिली तर सायली आता सुटेल ना? म्हणजे काही झालं तरी सुद्धा आणि शेवटचा पर्याय म्हणजे काय माहितीये का, काही झालं तरी मी स्वतःवरती आरोप घेईन। हा आश्रम माझ्या मालकीचा होता आणि हे सगळं जे काही घडले ते माझ्या कारकिर्दीत घडलेलं आहे। सायलीचा याच्याशी काही संबंध नाहीये आणि मी जेलमध्ये सडेन, पण सायली बाळा, तुला या अवस्थेमध्ये जेलमध्ये मी कदापि जाऊ देणार नाहीये। मुळातच या सगळ्यामध्ये हे सगळे माझी चूक आहे की मी तुझ्या नावावरती आश्रम केलं या अशा नको त्या वेळेला, तुझ्या अडनिड्या वेळेला का मी तुझ्या नावावरती आश्रम केलं। मी बाप नाहीये ग, मी प्रत्येक वेळेला तुला त्रास द्यायला आलेला ताप आहे, असं म्हटल्यावरती सायली सांगते, मधुभाऊ काय बोलताय तुम्ही, हे माझं प्रारब्ध आहे आणि माझ्या प्रारब्धामध्ये मात्र आता कुणीही बदल करू शकत नाहीयेत, त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका। आणि सायलीचा हा असा निश्चलपणा पाहून अर्जुन आता सांगायला लागतो, हे बघा, कुणीही काही बोलू नका, आपण आता काहीही करायचं, पण आता सायलीला निर्दोष ठरवायचं हे मात्र 100% आहे। त्यावरती मात्र आता मधुभाऊ म्हणतात, मी कोर्टात जी साक्ष द्यायला पाहिजे ना ती सगळी साक्ष द्यायला तयार आहे, जावई बापू टाका कोर्टात केस। यावरती अर्जुन मनातल्या मनात विचार करतोय, या लोकांना सगळ्या गोष्टी खूपच साध्या सोप्या आता वाटत असल्या तरी त्या गोष्टी तितक्या साध्या सोप्या राहिलेल्या नाहीयेत। म्हणजे आता सायलीवरती जो काही पॉक्सोचा मात्र आता ऍक्ट आवडत आलाय, हा ऍक्ट आतापर्यंतच्या अनेक गोष्टींच्या मध्ये आता भारी आहे आणि त्याच वेळेला अजूनही कुणालाच सत्य माहित नाहीये, जे सत्य फक्त अर्जुनला माहिती आहे। कारण आता इकडे फक्त सगळेजण या केसमध्ये अडकवले आणि त्या मुली गायब झाल्यात, पण या सगळ्यामध्ये त्या मुली गायब जितक्या झाल्यात त्या अल्पवयीन आहेत या सगळ्याची मात्र आता ज्या वेळेला इकडे सगळे पुरावे आणलेत आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने इकडे अर्जुनला ही केस खूप कॉम्प्लिकेटेड असल्याचं समजलंय। इकडे आता प्रतिमा सांगायला लागते, अर्जुन एक काम कर ना, म्हणजे आता रविराज यायला निघालेले आहेत, तुम्ही दोघांनी मिळून आता कोर्टात ही केस लढा ना। यावरती आता इकडे मधुभाऊ सांगतात, हो, रविराज आणि अर्जुन हे दोघं सिनियर ज्युनियर एकत्र ज्या वेळेला येतील ना त्यावेळेला अशी काही धमाल उडवतील ना, सायली तू कशाला काळजी करतेस, तुझे वडील आणि तुझा नवरा हे दोघंही वकील आहेत। आतापर्यंत सायलीला साधारणपणे ही केस सोपी नसल्याचा सायलीला सुद्धा अंदाज आलेला आहे आणि त्यामुळे ती आता निश्चितपणे बसलेली आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे इथून सुटेन म्हणून सुटेनच, असं म्हणत तिच्या मनात फक्त विचार चालू आहे। बरं, हे सगळं होत असताना अर्जुन आता सांगायला लागतो, बाद झालं, आपण आता निघूया, म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता इकडे सायलीला भेटण्याची वेळ संपत आलेली आहे। पण अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार मात्र एकच चालू आहे, सायली कोणत्या आणि काय केसमध्ये तुला आता अडकवलेलं आहे, विचार करून सुद्धा माझं काही डोकं चालत नाहीये। बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता प्रिया आले आणि प्रिया सांगायला लागते, अरे वा, म्हणजे आता 2 सुनांसाठी तुमचा आता 2 वेगवेगळे न्याय आहेत का? म्हणजे आता एक सून अडकली, ती प्रेग्नेंट आहे समजले, तरी सुद्धा तिला भेटायला कुणी येणार नाहीये आणि एक सून आहे प्रेग्नेंट आणि आता ती झाले तर 12 तास पण राहू शकत नाही। यावरती मात्र आता चिडलेली पूर्णाई सांगायला लागते, मुळात सायली सोबत कंपेअर करणं बंद कर आणि आता इथून चालती हो। प्रिया विचार करते, नाही, मला आता या सगळ्यामध्ये या लोकांची एकीच तोडली पाहिजे,
ते काही नाहीये, आता मात्र दुसरा घाव मला घातलाच पाहिजे. यांना असं वाटतंय ना सायली निर्दोष आहे, ते काही नाहीये. आता ज्या दुसऱ्या मुली पकडल्या गेल्यात ना, त्यांच्यामार्फत मी आता अशा पद्धतीने सायलीच्या मुळावरती उठणार ना, की आता सगळ्यांनाच मात्र आता संशय आला पाहिजे, की खरंच ही सायली दोषी आहे का? आणि आता या सगळ्यामध्ये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. प्रियाच्या डोक्यामध्ये विचार चाललाय, कारण आता या सगळ्या सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबांनी मात्र आता आपली एकी दाखवून दिले आणि प्रियाला ती एकी सहन झालेली नाहीये. प्रिया लगेचच आपल्या सेलमध्ये ताबडतोब ती आता महिपतला कॉल करते. महिपतला कॉल करून मात्र आता प्रिया सांगायला लागते, बाद झालं. आतापर्यंत आपण खूप सामंजस्याने घेतलंय, पण आता आता हे सामंजस्य मात्र आता माझ्याकडून जास्त होणार नाहीये. यावरती महिपत म्हणतो, काय तुझ्या डोक्यात काय आहे? यावरती प्रिया सांगते, त्या मुली कुठे आहेत? महिपत सांगतो, आहेत. यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते, की आता त्या मुलींचा उपयोग करून मात्र आता आतापर्यंत फक्त सोनमचं स्टेटमेंट होतं, पण यानंतर त्या मुलींचं सुद्धा आता सायलीच्या विरोधात स्टेटमेंट आलं पाहिजे. या सगळ्यामध्ये मात्र आता त्या मुलींनी स्वतः इकडे सांगितलं पाहिजे, की सायलीताईंनी त्या आता क्लासला आम्हाला लावलं, सायलीताईंनी त्या क्लासच्या पिकनिकला आम्हाला पाठवलं आणि सायलीताईनेच मात्र आता आमच्यासोबत हे सगळं केलंय. यावरती महिपत तिला म्हणायला लागतो, पण ती मुली का स्टेटमेंट देतील? त्यावरती प्रिया आता महिपतला एक वेगळीच योजना सांगायला लागते आणि ती सांगते, तुम्ही एक काम करा, जोपर्यंत हे सगळं होत नाहीये त्या मुलींना मात्र आता तुमच्या आश्रमात ठेवा. राकेश येईल तिकडे, आता मी राकेशला सांगते त्या मुलींना तिकडे आणायला. आणि त्यावरती हवालदार बाई म्हणते, प्रिया म्हणजे आता 100 कपटी माणसं मेली असतील ना, त्यावेळेला तू जन्माला आली असशील. प्रिया म्हणते, का ग, तुला पैसे मिळतायत ना, मग माझ्या कपटीपणाचा तुला काय प्रॉब्लेम आहे? यावरती ती म्हणते, अगं ती सायली 2 जीवांची आहे आणि तिच्यासोबत असं वागताना तुला काही वाटत नाही? प्रिया म्हणते, तुला पैसे मी देते की सायली देते? यावरती ती म्हणते, अगं पैशाचा प्रश्न नाहीये, पण का त्या सायलीच्या इतकी मागे लागलेस? यावरती ती म्हणते, कारण कारण मी इथे आलेली आहे ती म्हणजे त्या सायलीच्यामुळे, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता सायलीला सोडणार नाहीये आयुष्यात कधीही. सायली आता माझ्या आयुष्यातला खूप मोठा रोडा आहे, असं म्हणत मात्र आता इकडे प्रियाने म्हणजे ठरवलेलं आहे, की काहीही करून सायलीला या सगळ्यामध्ये बदनाम करायचं. तोपर्यंत महिपतकडे आलेला आहे आणि महिपत म्हणतो, ये राकेश ये. प्रियाचा मला फोन आला होता आणि प्रियाने मला आता सांगितलंय जे काही झालंय ते. यावरती मात्र आता राकेश म्हणतो, अण्णा म्हणजे त्या मुलींना इथपर्यंत आणणं रिस्की आहे की नाहीये? यावरती मात्र आता महिपत त्याला सांगायला लागतो, थांब जरा, आणि महिपत त्याला थांबवतो. समोर सगळी माणसं असतात आणि त्यावेळेला मात्र आता महिपत त्या लोकांना सांगायला लागतो, बघा काय म्हणजे दिवस काय आलेत बघा की, म्हणजे आता आपण विचार करत आहोत तो आता वात्सल्य आश्रम, हा म्हणजे मी त्या वात्सल्य आश्रमाच्या बाबतीत आता खूपच मोठी चूक केली. मी या सगळ्यामध्ये तो आश्रम घेण्याचा प्रयत्न केला, पण आता तो आश्रम आता इकडे म्हणजे कसं आहे माहितीये का, मी त्या आश्रमाचा नाद कधीच सोडून दिला होता, पण त्यानंतर मी जे काही ऐकतोय ना ते मात्र महाभयंकर सत्य आहे आणि त्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट होऊन एकत्र यायला पाहिजे, असं तो त्या माणसांना भडकवतोय सायलीच्या विरोधात. आणि तो त्या माणसांना सांगायला लागतोय, काही झालं तरी सुद्धा मात्र आता सायलीला शिक्षा झालीच पाहिजे. त्या निरपराध मुलींना मात्र आता या सगळ्यामध्ये सोडवलंच पाहिजे. लोक पेटून उठलेत सायलीच्या आणि त्यानंतर लोकांना भडकवून मात्र आता महिपत इकडे सांगायला लागतो, की ते काही नाहीये, तुम्ही आता या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे काहीतरी करायलाच पाहिजे. आपल्याला या सगळ्यामध्ये सायलीला धडा शिकवायला पाहिजे. लोक सांगतात, महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय. तुम्ही जे काही आम्हाला सांगाल ना ते करायला आम्ही तयार आहोत. महिपत म्हणतो, ठीक आहे, उद्याच्या उद्या आपल्याला मात्र आता पोलीस स्टेशनला मोर्चा काढायचा आहे, की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला शिक्षा ही झालीच पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेजण मोर्चा काढण्यासाठी तयार झालेले आहेत. बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता इकडे लोक निघून गेलेत आणि त्यावरती मात्र आता राकेश म्हणतोय, अण्णा त्या पोरी आहेत ह्याच्यामध्ये. यावरती तो सांगतोय, प्रियाने मला सांगितलंय काय आणि कसं करायचं, आणि त्यामुळे तू आता चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा मला आता प्लॅनिंग तयार आहे. त्या मुलींना मी मात्र आउट हाऊस ठेवले, तिकडे आता ठेवून दे, आणि जे काही प्रियाने आपल्याला सांगितलंय ना तसं आणि तसंच झालं पाहिजे, असं म्हटल्यावरती तो म्हणतो, प्रियाने सांगितलंय तरी काय? त्यावरती महिपत, आणि तसंच्या तसंच झालं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रियाचा प्लॅन आता फ्लॉप नाही गेला पाहिजे. यावरती तो म्हणतो, अण्णा चिंता करू नका, प्रियाचा प्लॅन फ्लॉप होणार नाहीये, जे काही आहे ते आपण करायचं. यानंतर महिपत आता सांगायला लागतो, हे बघ, मी माझ्या माणसांना भडकवलंय, ते माणसं आता लगेचच जातील त्या इकडे मोर्चा घेऊन पोलीस स्टेशनला. काहीही झालं तरी सुद्धा ज्या वेळेला पोलीस स्टेशनला मात्र आता हा मोर्चा जाईल ना, आणि त्यावेळेला मात्र आता आपली माणसं तिकडे तोडफोड करायला पाठव. काहीही झालं तरी सुद्धा सगळ्यांनी असा काही राडा केला पाहिजे ना, की तिकडे धमाकाच झाला पाहिजे. जमेल ना काम तुला नीट? यावरती तो म्हणतो, हो मी प्रयत्न करतो. यावरती तो म्हणतो, नाही प्रयत्न नाही, मला आता 100% कामाची हमी पाहिजे. असं म्हणत राकेशवरती काम सोपवले. आता महिपतचा डाव हा आहे, की आपल्या अंधभक्तांना तिकडे पाठवायचं
आणि तिकडे पाठवून आता इकडे त्यांना त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता तिकडे पोलीस स्टेशनला जाऊन हल्लाबोल करायला सांगायचा. पण महिपतला मात्र आता या सगळ्यामध्ये माहित नाहीये की तोच या सगळ्यामध्ये अडकला जाणार आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे आता आता रविराजांची भेट घेतोय. रविराजांना सगळं समजलेलं आहे आणि ते अर्जुनला सांगतायत, हे बघ, मी यायच्या आधीच माझ्या आता CID इन्स्पेक्टरला या सगळ्याची शहानिशा करायला सांगितली होती आणि आता तू फक्त एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे मात्र आता महिपतच्या आश्रमाच्या म्हणजे अटकेचं मात्र आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे. महिपतच्या अटकेचं ज्या वेळेला आपण आता हे घेऊ ना आणि त्याच वेळेला मात्र आता महिपतच्या अटकेचं आपल्या समोर हे आलं की त्यानंतर मात्र म्हणजे महिपतच्या अटकेपेक्षा जास्त आता त्याचं अरेस्ट वॉरंट आणि त्यानंतर मात्र आता त्याला या सगळ्यामध्ये इकडे आपल्याला झडतीचं हे घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन सांगतो, का तुला काही सिनियर समजलेलं आहे का? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो रविराज, हो, मला आता माझ्या CID इन्स्पेक्टरने बरंचसं काही सांगितलेलं आहे. झालं. लगेचच अर्जुन आता सांगायला लागतो, काळजी करू नकोस, मी लगेचच महिपतच्या अटकेचं मात्र आता हे घेतो. बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता ताबडतोब इकडे आता महिपतच्या धाब्यावरती किंवा महिपतच्या त्या आश्रमावरती अटक मात्र म्हणजे धाड टाकण्यात आलेली आहे. ज्या वेळेला धाड टाकण्यात येते त्या मुली आता सापडलेल्या आहेत आणि जबरदस्त प्रोमोमध्ये आपल्याला दिसतंय की रविराजांनी मात्र आता इकडे न येताच एक असा डाव खेळलाय की त्या डावात महिपतला काही कळायच्या आतच महिपत अडकला गेलाय आणि इथेच प्रियाचं मात्र आता भांडं फुटलंय. कारण प्रियानेच या आता मुलींना तिकडे आणायला सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला महिपतने डोक्याला हात लावलाय. कारण या सगळ्यामध्ये प्रिया आता मूर्ख बाई, तिने आता त्या मुलींना इकडे आणायला सांगितलं नसतं तर हा प्रकार घडला नसता. एका झटक्यात मात्र आता प्रेक्षकांनो इकडे ज्या वेळेला मात्र आता महिपतला अटक झाले आणि त्याच वेळेला महिपतला अटक झाल्यावरती मात्र आता सायलीची जामिनावरती सुटका झाली. कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे सायली घरी जामिनावरती आलेली आहे. बरं, आता जामिनावरती तर आले, पण आता स्वतः तिचे वडील तिची आता या सगळ्यातून निर्दोष कशी मुक्तता करणार, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार.